नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज पाऊस थोडासा कमी झालेला होता. म्हटलं चला घराच्या जवळ परसबाग होती. परसबागेतील आमच्या फळांची झाडं होती. म्हटलं चला आज फळांची झाडं बघूयात. फळं किती आली ते पाहायची होती. आता केळीला तर केळी होती, पण ती उंच होती आणि पेरूलाही पेरू छान लागले होते. पण पावसाळ्यात काय होतं, पेरूमध्ये अळ्या होतात आणि पेरूचा पूर्ण खाली झाडाखाली सडा तयार होतो आणि खूप मोठे मोठे पेरू लागले होते. तर पक्षी आहे ना, नेमके मोठे मोठे पेरू पक्ष्यांनी खाल्ले होते. म्हटलं चला पक्ष्यांनी खाल्ले तरी आपल्या मनाला खूप समाधान मिळतं. आता 2-3 पेरू काढायचेच होते. म्हटलं चला मी तशीच त्या पेरूच्या झाडांमध्ये जाऊन जाऊन ते 2-3 पेरू काढून आणले आणि मस्त असे कापून आम्ही सगळ्यांनी खाल्ले. आता ही कोरफड मी खूप दिवसांपासून लावलेली आहे, पण तिची वाढ काही व्यवस्थित होतच नाही. मग ती उपटून काढली आणि दुसऱ्या ठिकाणी खड्डा घेऊन आणखी एक कोरफड आणली आणि दोन्ही कोरफड मी एका जागीच लावून घेतल्या. आता म्हटलं बाकीची झाडंही बघूयात. बाकीची झाडं बघितली. आता आमच्या घराच्या भोवतीने सगळी पामची झाडं लावलेली आहेत. आता आम्हाला तर आवड आहे पामच्या झाडांची. आता हे कुठलं झाड आहे माहीत नाही. तर खूप दिवस झाले कांदे ठेवले होते. पावसामुळे दुर्लक्ष केलं तर कांदे पूर्ण सडून गेले. आता म्हटले नाही, वेळ घालवायचा नाही. आता पहिले कांदे साफ करून घ्यायचे. कांदे साफ करून घेतल्यावर पूर्ण सगळं आवरून घेतलं. घरात आल्यानंतर बघा स्वयंपाक केला. गवारीचा खरडा केला होता आणि वाटाण्याची उसळ केली होती. पण संध्याकाळी कळलं की आपल्याकडे 2-3 गेस्ट येणार आहे, त्यांना चिकन बनवायचे. आता आमचं फार्म हाऊस आहे, तिकडे 2-3 गेस्ट आले होते, त्यांच्यासाठी मी चिकन बनवलं. असा होता आजचा दिवस.